काय म्हणले बघा, a body is projected vertically upward from the earth surface. अर्थ सरफेस प्रोजेक्ट केले. If its kinetic energy of projection equal to half of minimum value required to escape from earth gravitational field, then height up to which it rises. म्हणजे आपल्याला फाईंड काय करायचं आहे, फाईंड काय करायचं आहे, हाईट फाईंड करायची आहे इन टर्म ऑफ आर. ऑप्शन लक्षात आहे. आणि त्यासाठी दिलंय काय, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इज half of minimum value required to escape from earth gravitational field. म्हणजेच मॅथमॅटिकली मी कसं लिहिणार, कायनेटिक एनर्जी इज हाऊ मच, half of as kinetic energy minimum to escape from earth. मग कायनेटिकचा फॉर्म्युला काय, हाफ mv² इज इक्वल टू हाफ. हा कायनेटिकचा फॉर्म्युला, ह्या कायनेटिकचा फॉर्म्युला सेम येणार, हाफ एम, फक्त ह्यामध्ये v² येणार, एस्केप वेलॉसिटी. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप म्हणजे कुठली, एस्केप वेलॉसिटी. मग यामधलं हाफ एम गेट कॅन्सल विथ हाफ एम. मग व्ही स्क्वेअर रूट घेतलं मी दोन्ही साईडचं, व्ही किती आलं, 1/√2 टाइम्स व्ही. मग हाईट कशी फाईंड करणार सांगा. काल एक प्रॉब्लेम झालाय बघा, आय थिंक फर्स्ट प्रॉब्लेम होता तो, ह्या व्ही इज एन टाइम्स व्ही, त्याला 1/3 n 1/n यूज केलं होतं आपण. इथं एन किती आहे, 1/√2. एन स्क्वेअर किती आहे, हाफ. एन स्क्वेअर -1 किती येणार, एन स्क्वेअर -1 नाही, इट इज 1 - n². 1 - n² किती येणार, 1 - हाफ, हाफ. तर एच चा फॉर्म्युला काय असतोय, जर वेलॉसिटी दिली फ्रॅक्शन ऑफ एस्केप वेलॉसिटी, फॉर्म्युला काय, n²r. आहे का नाही बघा जरा, पहिला प्रॉब्लेम कालचा, डिवाइड बाय 1 - n². सापडला फॉर्म्युला कालचा, मी व्हेरी इम्पॉर्टंट सांगितलं होतं बघा जरा. हाफ आर डिवाइड बाय हाफ गेट कॅन्सल, आणि त्यामुळे एच आलं आर. सापडलं सगळ्यांना, एव्हरीवन सापडलं काय. सो आन्सर एच इक्वल आर, नथिंग बट बी ऑप्शन.